सीए म्हणजे नेमकं काय? बॉडीसाठी डॉक्टर्स असतात, तसे एका व्यवसायासाठी चार्टर्ड अकाउंटंट्स असतात. त्यांचे टॅक्सेशन बघायचे असतात, त्यांचे फायनान्सेस अरेंज करायचे असतात. आणि सीएमए हे कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट्स आहेत, की जे एखादी कंपनी आहे, फॉर एक्झाम्पल एखादी कंपनी पेन बनवते, तर त्या पेन बनण्यासाठी किती कॉस्ट आली त्याचं कॅल्क्युलेशन कुठेतरी करायला लागतं, की रॉ मटेरियल आल्यापासून रॉ मटेरियल किती लागलं त्यामध्ये, त्यानंतर लेबर कॉस्ट किती झाली, ओव्हरहेड्स किती झाले, हे सगळं अनालाइज करून त्या एखाद्या प्रोडक्टचं प्राइसिंग जो ठरवेपर्यंत हा सगळा पार्ट हे सीएमए बघत असतो. एखादा छोटासा व्यावसायिक असेल, स्टार्टअप असेल, सुरुवातीला खरंच सीएची गरज भासते का त्या ठिकाणी? ह्या प्रश्नाचं उत्तर मी तर असं देईन की सुरुवातीला जास्त गरज पडते सीएची. आजपर्यंतच्या माझ्या प्रवासामध्ये जेवढे दिवस आता मी ॲज अ चार्टर्ड अकाउंटंट म्हणून काम करतोय, त्यामध्ये मी बरेचसे लोक असे बघितलेत की ज्यांनी त्यांच्या करिअरमध्ये लाखो करोडो रुपये कमवले आणि आजच्या घडीला त्यांच्याजवळ काहीच नाही. माझ्याकडे पैसे येत आहेत, ते कसे कसे गेले पाहिजेत, कुठं गेले पाहिजेत, किती इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे, किती माझ्या खर्चावर हे झालं पाहिजे, खर्च झाले पाहिजेत, किती माझ्याकडे शिल्लक राहिले पाहिजेत, या सगळ्या गोष्टी किंवा भविष्यातले प्लॅन पण करायला पाहिजेत. की फॉर एक्झाम्पल बऱ्याच लोकांची अशी सवय असते की मला आज मी कुठं तर गेलो आणि जाताना मला एखादी गाडी दिसली, मला लगेच पाहिजे, पुढल्या संडेला माझ्याकडे ती गाडी आली पाहिजे. सर नमस्ते. नमस्कार. आपलं सांगली जिल्ह्याच्या पॉडकास्टवरती स्वागत आहे. नमस्ते. मी सी संतोष नलवडे. 2016मध्ये ॲक्च्युली मी चार्टर्ड अकाउंटन्सी एक्झाम पासआउट झालो. त्यानंतर इस्लामपूरमध्ये गेली 8-9 वर्ष झालं काम करतोय. इन्कम टॅक्स, GST आणि फायनान्शियल कन्सल्टन्सी ह्या रिलेटेड आपण इस्लामपूरमध्ये एवढे वर्ष झालं काम करतोय. सीए होण्याचा निर्णय तुम्ही कसा घेतला? हा प्रश्न थोडा एक्सपेक्टेड होताच मला. सीए होण्याचा निर्णय हा पूर्णपणे माझा डिसाइडेड नव्हता खरं सांगायचं तर. त्यामध्ये थोडासा सिच्युएशनल पार्ट होता. स्कूलमध्ये चांगला स्टुडंट होतो तसा अभ्यासामध्ये. माझे मार्क्स वगैरे चांगले असायचे, परफॉर्मन्स चांगला असायचा. त्यावेळी चांगलं करिअर म्हणजे 2 ऑप्शन होते. एक तर इंजिनिअरिंग करा किंवा एक तर मेडिकल स्टडीज करा. पण त्यामध्ये प्रॉब्लेम मेजर एक होता की मेडिकल स्टडीजमध्ये आणि इंजिनिअरिंगमध्ये त्यावेळी खूप जास्त खर्च यायचा, एक्सपेन्सिव्ह होते ते. माझं फॅमिली बॅकग्राऊंड त्यावेळीचं बघता तेवढं एक्सपेन्सिव्ह स्टडीज करणं मला पॉसिबल नव्हतं. तसं फॅमिली बॅकग्राऊंड एवढं फायनान्शियली स्ट्रेंथ नव्हती त्यावेळी. त्यामुळं ते दोन्ही ऑप्शन स्किप करून मी कॉमर्स घ्यायचा डिसिजन घेतला त्यावेळी 10वी नंतर. मग आता परत विचार केला की आता कॉमर्समध्ये तर आलोय, की आता कॉमर्समध्ये बेस्ट ऑफ बेस्ट आपण काय करता येईल. तर थोडासा रिसर्च केल्यावर लक्षात आलं की कॉमर्समध्ये आपण सीए करू शकतोय, की जो फायनान्शियल मार्केटमध्ये ज्याची चांगली डिमांड आहे, रेप्युटेशन आहे आणि फायनान्शियली पण लुक्रेटिव्ह करिअर ऑप्शन्स आहेत पुढे. त्यामुळे मी सीए व्हायचा डिसिजन घेतला. सीए म्हणजे नेमकं काय? सीए असं आपण कम्पेअर करू शकतो की जसं आपल्या बॉडीसाठी डॉक्टर्स असतात, तसे एका व्यवसायासाठी चार्टर्ड अकाउंटंट्स असतात. एका व्यवसायामध्ये बरेचसे टास्क असे असतात की ज्यामध्ये फायनान्शियल एक्सपर्टीजची गरज असते. एक्झाम्पल सांगायचं झालं तर एखाद्या व्यवसायाचे बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करायचे असतात, त्यांचे टॅक्सेशन बघायचे असतात, त्यांचे फायनान्सेस अरेंज करायचे असतात, कुठल्या कुठल्या पद्धतीनं पैसे येणार, कुठं खर्च होत आहेत, प्रॉफिट किती राहतोय, टॅक्स किती गव्हर्नमेंटला भरायला लागतोय, कुठले कुठले गव्हर्नमेंटचे कंप्लायन्सेस आहेत, ह्या रिलेटेड काम करण्यासाठी एक एक्सपर्ट एका व्यक्तीची गरज असते. मग तो जो व्यक्ती असतोय तो मोस्टली चार्टर्ड अकाउंटंट असतोय. आणि चार्टर्ड अकाउंटंट हा कोण असतोय तर एक इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया नावाचे एक इन्स्टिट्यूट आहे. ते ऑल इंडिया लेवलला एक एक्झाम कंडक्ट करते. तर एक्झाममधून जे पासआउट होतात आणि 3 वर्षाचं दुसऱ्या सीए फर्ममध्ये ट्रेनिंग कंप्लीट करतात, असे लोक फक्त चार्टर्ड अकाउंटंट म्हणून काम करू शकतात. आणि ते व्यवसायामध्ये प्रत्येक स्टेजला चार्टर्ड अकाउंटंटची गरज पडतच असते. आता पुढचा प्रश्न त्यातला असा आहे, आता सीए हे शब्द मी ऐकलेले आहेत. सीए आहे, सीएमए आहे, सीएस हे सर्रास वापरले जाणारे शब्द असतात, पण ह्याच्यात फरक काय असतो? एक्झॅक्ट फरक सांगायचा झाला तर ॲक्च्युली प्रत्येक प्रोफेशनचं वर्क डोमेन पूर्णपणे वेगवेगळं आहे. चार्टर्ड अकाउंट जसं आत्ता मगाशीच आपण डिस्कस केलं की चार्टर्ड अकाउंटंट मोस्टली फायनान्शियल्स, त्यानंतर बुक्स ऑफ अकाउंट्स, टॅक्सेशन, फायनान्शियल मॅनेजमेंट ह्या रिलेटेड काम करतात चार्टर्ड अकाउंटंट्स. सीएस मोस्टली कंपनी ज्या असतात, ज्या इंडियन कंपनीज ॲक्ट खाली रजिस्टर होतात, त्यांचे जे लिगल कंप्लायन्सेस असतात, म्हणजे कंपनी कायद्या रिलेटेड जे ROCला कळवायच्या गोष्टी असतात, ऑडिट झाल्यानंतर सेक्रेटरियल जो पार्ट असतो तो सगळा सीएस बघत असतात. आणि सीएमए हे कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट्स आहेत की जे
एखादी कंपनी आहे, फॉर एक्झाम्पल एखादी कंपनी पेन बनवते, तर त्या पेन बनण्यासाठी किती कॉस्ट आली त्याचं कॅल्क्युलेशन कुठेतरी करायला लागतं, की रॉ मटेरियल आल्यापासून रॉ मटेरियल किती लागलं त्यामध्ये, त्यानंतर लेबर कॉस्ट किती झाली, ओव्हरहेड्स किती झाले, हे सगळं अनालाइज करून त्या एखाद्या प्रोडक्टचं प्राइसिंग जो ठरवेपर्यंत हा सगळा पार्ट हे सीएमए बघत असतात, कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट्स. एखादा छोटासा व्यावसायिक असेल, स्टार्टअप असेल, सुरुवातीला खरंच सीएची गरज भासते का त्या ठिकाणी? ह्या प्रश्नाचं उत्तर मी तर असं देईन की सुरुवातीला जास्त गरज पडते सीएची. आपण असं म्हणू शकतो की एखादा लहान मुलं आहे ज्याला चालायला शिकायचं आहे, त्याला कोणीतरी ज्याला ऑलरेडी चालायला येते त्यानं हाताला धरून शिकवायला पाहिजे, बरोबर आहे ना. एखादा नवीन व्यवसायामध्ये येत असतो, त्याला सगळ्या गोष्टी माहीत नसतात बऱ्याचदा, की इथून सुरुवात करायला लागते की बाबा कंपनी करूया का, पार्टनरशिप फर्म करूया का, इंडिव्हिज्युअल प्रोप्रायटरशिपमध्ये काम करूया, इथून त्यांना सुरुवात करायला लागते की ज्यांना काहीच माहीत नसते. त्यामुळे मी तर म्हणेन की इनिशियल स्टेजला चार्टर्ड अकाउंटची गरज सगळ्यात जास्त असते, त्यानंतर थोडीशी कमी होईल असं म्हणेन मी, पण सुरुवातीच्या स्टेजला तर खूप जास्त असते. एक सर्वसामान्य व्यक्ती जेव्हा पैसे कमवतो, बरोबर आहे, टॅक्स सेव्ह करण्यासाठी असे कोणते कायदेशीर पर्याय आपण त्या ठिकाणी वापरू शकतो? आता सरांनी पहिल्यांदाच एक शब्द वापरला की कोणते कायदेशीर मार्ग आहेत. त्यामुळे नेमकं कायदेशीर बघायच्या आधी सगळ्यात पहिल्यांदा एक समजून घेऊया की 2 प्रकार असतात यामध्ये, एक तर टॅक्स सेव्हिंग आणि एक टॅक्स इव्हेजन. ह्याबद्दल थोडंसं माहिती करून घेऊया की नेमकं टॅक्स सेव्हिंग कशाला म्हणू शकतो आपण, किंवा टॅक्स प्लॅनिंग कशाला म्हणू शकतो आणि टॅक्स इव्हेजन कशाला म्हणू शकतो. तर टॅक्स सेव्हिंग किंवा टॅक्स प्लॅनिंग हा कायदेशीर मार्ग आहे, जो सरांनी आता स्पेसिफिकली त्या शब्दावर स्ट्रेस देऊन बोलले की कायदेशीर मार्ग 100% वापरले पाहिजेत. हे टॅक्स सेव्हिंगचे मार्ग कुठले असतात की फॉर एक्झाम्पल मी सॅलरीड एम्प्लॉई आहे, मला कुणाकडून तर सॅलरी मिळते, तर मी काही इन्व्हेस्टमेंट्स करू शकतो की ज्या मला लिगली मला त्याचं डिडक्शन मिळतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला 10 लाख रुपये सॅलरी मिळते, मी लाईफ इन्शुरन्समध्ये 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केलेत, मी हेल्थ इन्शुरन्स घेतलाय, मी माझ्या मुलांच्या शाळांच्या फी भरतो, असे काही इन्कम टॅक्स कायद्यामध्ये काही मार्ग दिलेत की ज्या मार्गानं आपण लिगली टॅक्स कमी करू शकतो. त्यामध्ये आता सांगितलं ते येतातच, लाईफ इन्शुरन्स येतो, ट्युशन फीज येतात, हेल्थ इन्शुरन्स येतो, किसान विकास पत्र वगैरे अशा ज्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत त्या येतात, सुकन्या समृद्धी योजना येते, किंवा अग्निवीर कॉर्पस फंड येतो. असे बरेचसे गव्हर्नमेंटचे इन्व्हेस्टमेंट किंवा लाईफ इन्शुरन्स रिलेटेड अशा बऱ्याचशा गोष्टी येतात की ज्यानं आपण चांगल्या प्रकारे आपला बराचसा टॅक्स सेव्ह करू शकतो. दुसरा गोष्ट येते की टॅक्स इव्हेजन. टॅक्स इव्हेजन हा सगळ्यात महत्त्वाचा समजून घ्यायला पाहिजे आपल्याला की टॅक्स इव्हेजन केलं नाही पाहिजे. टॅक्स इव्हेजन म्हणजे काय आहे, तर कुठलाही इलिगल मार्ग वापरता, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी कुठली इन्व्हेस्टमेंट केलेलीच नाही आहे आणि मी इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये दाखवतो की मी इन्व्हेस्टमेंट केली आणि माझा टॅक्स सेव्ह करतोय, हे अगदी इलिगल मार्ग आहे. त्यामुळे आपण लिगल मार्गाने इन्व्हेस्टमेंट करा, लिगल मार्गाने टॅक्स सेव्हिंग करूया, मात्र कुठल्याही इलिगल मार्गाच्या फंडात आपण पडायला नको. आता जसं तुम्ही सांगितलं बाबा एखादा पगारदार माणूस इन्शुरन्समध्ये वगैरे करतो, तर पुढचा प्रश्न थोडासा त्याच्या सिमिलर आहे. एक व्यक्ती जॉब करते, त्याला XYZ पगार पण देतो. एक व्यक्ती व्यवसाय करतोय, त्याला पण 100% तो कुठल्या ना कुठल्या तरी प्रमाणात तो टॅक्स भरत असतो. तर पगार घेणारा व्यक्ती आणि उद्योग किंवा उद्योग करणारा व्यक्ती ह्या टॅक्समध्ये काय फरक असतो? तसं बघितलं तर टॅक्स स्लॅब्स वगैरे ह्या गोष्टींमध्ये कुठला फरक नसतोय, पण एक्सपेन्सेस आणि डिडक्शन जे आहेत त्यामध्ये बराचसा फरक असतोय. तसं बघितलं तर सॅलरी इन्कम आणि बिझनेस इन्कम मध्ये तसा जमीन आसमानाचा फरक आहे. मी एखाद्या ठिकाणी जॉब करतोय आणि त्याच्या बदल्यात मला पगार मिळतोय, ह्याच्या व्यतिरिक्त त्या इन्कम मध्ये माझा दुसरा काय एक्सपेन्स असत नाही जनरली. पण जेव्हा मी व्यवसाय करतोय, मी एखादी वस्तू विकली, ती कुठून तरी मी खरेदी पण केली असेल, मी कामगारांचे पगार दिले असतील, बरेचसे ओव्हरहेड्स मी यूज केले असतील माझ्या फॅक्टरीमध्ये, माझ्या शॉपमध्ये, ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला इन्कम टॅक्समध्ये डिडक्शन मिळत असते. म्हणजे व्यवसायामध्ये ही लिस्ट खूप मोठी आहे. म्हणजे अगदी मी माझ्या गाडीतून आता इथंपर्यंत आलो, जर मी व्यवसायाच्या कामासाठी इथंपर्यंत आलो असेल तर त्याचं मला तिकडे डिडक्शन मिळणार व्यवसायामध्ये. मात्र हे सॅलरीमध्ये असं असत नाही. सॅलरीमध्ये फार लिमिटेड आहेत. म्हणजे इन्व्हेस्टमेंट बेस्ड तुम्ही टॅक्स प्लॅनिंग करू शकता आणि व्यवसायामध्ये एक्सपेन्सेस बेस्ड तुम्ही टॅक्स प्लॅनिंग करू शकता. आता सर्रास काही गोष्टी मी अनुभवतो जेव्हा सीएकडे लोक येतात, अरे मी इन्कम टॅक्स फाईल करायला गेलो तो ह्या गोष्टी चुकल्यात. आता मला प्रश्न असाच आहे की कुठल्या चुका अशा माणसाने सांभाळाव्यात की जे नाही झाले पाहिजे टॅक्स रिटर्न फाईल करताना? आता आम्ही बरेच वर्ष झालं टॅक्स फायलिंगचं काम करतोय, त्यामुळे कुठल्या कुठल्या चुका होतात ह्या बऱ्याचशा आम्ही आयडेंटिफाय केलेल्या आहेत. त्यापैकी काही शेअर करतो. पहिली गोष्ट तर बरेच लोक टॅक्स रेजिम चुकीचा सिलेक्ट करतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल 2 टॅक्स रेजिम असतात, एक ओल्ड रेजिम आणि एक न्यू रेजिम. मग कुठला मला बेनिफिशियल होतोय हे मला तिथं कॅल्क्युलेट करायचे ऑप्शन असतात.
दुसरी गोष्ट, कुणाला कुठला रेजिम लागू होणार, कोण कुठला घेऊ शकतोय, कोण कुठला घेऊ शकत नाही, ह्याचे इन्कम टॅक्स ऍक्टमध्ये रूल्स असतात. त्याचा विचार करून इन्कम टॅक्सचा रेजिम करेक्ट सिलेक्ट करणं गरजेचं असतं. ते बरेच लोक करत नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे सगळे इन्कम डिस्क्लोज केले जात नाहीत. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मी एक चार्टर्ड अकाउंटंट आहे, माझ्या फर्ममधनं मला प्रॉफिट मिळतो, हा माझा पहिला इन्कम आहे. मी कुठंतरी एफडी केले, त्याच्यावरून मला व्याज मिळतो, हा माझा दुसरा इन्कम आहे. माझी एक ट्युशन इन्स्टिट्यूशन आहे, तिथं मी काहीतरी टीचिंग करतोय फॉर एक्झाम्पल, तिथून मला काहीतरी पैसे मिळत आहेत. बरेचसे, मी माझं घर भाड्यानं दिलंय, तिथून मला पैसे मिळतात, भाडं येते. हे सगळे इन्कम मी माझ्या इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये डिस्क्लोज करणं गरजेचं असतं. बऱ्याच वेळा काय होतं की आपले कोर इन्कम, म्हणजे मी व्यावसायिक असेल तर माझ्या व्यवसायाचं इन्कम मी डिस्क्लोज करतो, मात्र हे बाकीचे इन्कम कुठेतरी घ्यायचे विसरून जातात. ही मेन अडचण आहे. बऱ्याचशा क्लायंटच्या बाबतीत आम्ही बघतो की सगळे इन्कम डिस्क्लोज न करणं ही एक मेजर म्हणजे मिस्टेक होते ITR भरताना. त्यानंतर दुसरी गोष्ट, इन्कम टॅक्स रिटर्न भरताना आपण गव्हर्नमेंटकडे आपलं जे काही रेकॉर्ड आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल 2 फॉर्म्स असतात, एक फॉर्म 26AS आणि एक फॉर्म TIS आणि AIS, असे ऍक्च्युली 3, पण AIS TIS जवळपास एकाचाच पार्ट आहे. मग हे चेक करून त्यामध्ये अजून माझं कुठलं इन्कम दिसतंय का, आणि जे मी माझ्याकडे डिस्क्लोज करत नाही. एखाद्या असू शकतं की मी कुठल्या तर बँकेत बरीच जुनी एफडी केलेली माझ्या आता लक्षात नाहीये आणि त्याचा इन्कम मी घेत नाहीये, असं होऊ शकतं एखाद्या केसमध्ये. तर ते रिपोर्ट्स बघितले की मला लक्षात येऊ शकतं की त्यामध्ये त्या बँकेनं इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला डिस्क्लोज केलेलं असते की संतोष नलवडेंच्या नावाने एक 10 लाख रुपयाची एफडी आहे, त्याला एक 50,000 रुपये व्याज दिलंय. ते बघितल्यावर तरी मला लक्षात येईल की मी कुठलं तरी इन्कम घ्यायचं विसरून जातोय. त्यामुळे हे फॉर्म्स चेक करणं सगळ्यात महत्त्वाचं गरजेची गोष्ट आहे. त्यानंतर आपण जे काही डिडक्शन्स क्लेम करतोय त्याचे सगळे आपल्याकडं प्रूफ डॉक्युमेंट आहेत का. फॉर एक्झाम्पल, मगाशी आपण डिस्कस केलं की सॅलरीमधून मला जर टॅक्स प्लॅन करायचा असेल तर मी लाईफ इन्शुरन्सचं डिडक्शन घेतोय. तर लाईफ इन्शुरन्सचं डिडक्शन घेताना त्या ठिकाणी माझ्याकडे त्याची पावती आहे का, त्याची पॉलिसी डॉक्युमेंट माझ्याकडे आहेत का, किंवा उद्या भविष्यात जर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं मागणी केली तर ते असायला पाहिजे. आजकाल डिजिटल याच्यामध्ये ना बऱ्याच लोकांना, आधीच पूर्वी आम्ही बघायचो त्यावेळी बरेच लोक इन्कम टॅक्स रिटर्न भरताना एक फाईल तयार करून ठेवायची, जे काय त्यामध्ये आपण रेकॉर्ड प्रोड्यूस केलं त्याची एक कॉपी एका फाईलला लावून ठेवली जायची. आता डिजिटल याच्यामध्ये हे कुठेतरी मिसिंग दिसतंय की लोकांना आपण ऑनलाईन इन्शुरन्स प्रीमियम भरला, त्याची पावती डाउनलोड केलीच नाही, राहून गेली. मग ह्याला एक सजेस्ट पण करता येईल की जसं आपण आधी फाईल्स ठेवत होतो तसं आता फोल्डर ठेवूया एखादा. गुगल ड्राईव्ह असते किंवा आपल्या कम्प्युटरमध्ये जे काही आपल्या डॉक्युमेंट्स आहेत ते स्कॅन करून एखाद्या फोल्डरमध्ये ठेवूया. हे बऱ्याचशा क्लायंटच्या बाबतीत आम्ही बघतो की हे मेंटेन केलं जात नाही, आणि जेव्हा इन्कम टॅक्स डिपार्टमेंट जेव्हा विचारतं की बाबा ह्या गोष्टींचे प्रूफ द्या, त्यावेळी ऍक्च्युली ते देणं पॉसिबल होत नाही का, तर त्यावेळी आपण मेंटेन केलेलं नसते. त्यामुळे अशा ह्या 4-5 गोष्टी जरा टाळणं गरजेचं असं मला वाटतंय. आता गेली 9-10 वर्ष तुम्ही एक क्षेत्रात काम करताय. सुरुवातीला जेव्हा तुम्ही सुरुवात केली तेव्हा 100% गोष्टी वेगळ्या होत्या आणि आजच्या काळाला गोष्टी वेगळ्या आहेत. हा झालेला जो बदल आहे त्या संदर्भात थोडीशी माहिती सांगा. तसं बघितलं तर आमच्या व्यवसायामध्ये खूप बदल झाला. कारण सुरुवातीला आम्ही रेकॉर्ड सगळे मॅन्युअल मेंटेन करायचो. पूर्वी बघितलं तर रजिस्टर्स असायचे, किरदानी खतावणी म्हटलं जायचं त्याला, आपण जसं आता कॅशबुक वगैरे म्हणतोय तसं आम्ही मॅन्युअल रेकॉर्ड मेंटेन करायचो. त्यामध्ये सगळे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचे. आज सेल किती झाला, आज बँकेतून पैसे डिपॉझिट किती केले, विड्रॉ किती केले, खरेदी किती झाली, कुठल्या पार्टीचे पेमेंट केले, हे आम्ही मॅन्युअल रेकॉर्ड करायचो. आता बघितलं तर मॅन्युअल रेकॉर्ड किपिंग जवळपास निघून गेलंय. आता सगळे सॉफ्टवेअर्स यूज करतात, बरेचसे आता टूल्स आलेत मार्केटमध्ये, त्या पद्धतीने करतात. हा एक मेन बदल झालाय की मॅन्युअल रेकॉर्ड किपिंग पासून आपण डिजिटलमध्ये गेलोय. हा एक मेन बदल झालाय. त्यानंतर दुसरी गोष्ट बघितलं तर कायद्यांमध्ये तर बदल होतच असतात दरवर्षी. इन्कम टॅक्स कायदा तर दरवर्षी बदलतच असतोय. फायनान्स ऍक्ट दरवर्षी येतो, त्यामध्ये इन्कम टॅक्स कायद्यांमध्ये बरेचसे बदल करून जातो. सुरुवातीला अगदीच मागचं वर्ष आणि आत्ताचं कम्पेअर केलं तर आता जे स्लॅब रेट्स आधी होते त्या स्लॅब रेट्समध्ये बदल झाले. फॉर एक्झाम्पल, आता 7 लाख रुपयेपर्यंत इन्कम जर असेल एखाद्याचा तर टॅक्स फ्री होत होता. आता पुढच्या वर्षासाठी तो 12 लाख रुपयेपर्यंत असणार आहे. किंवा आता इन्कम टॅक्स ऍक्ट आपण 1961 प्रमाणे सगळं काम करत होतो, आता नवीन बिल येणार आहे, इन्कम टॅक्स कोड बिल येणार आहे. ते असे बदल हे नेहमी होतच जातात. जसं स्पेसिफिक सांगता येणार नाही, पण दरवर्षी खूप सारे बदल होत असतात. शेवटी मुद्दा असा येतो, बाबा मला इन्कम टॅक्स फाईल करायचा आहे, बरोबर आहे. तर जसं तुम्ही मगाशी सांगितलं की बरेचसेच कागदपत्रांचा उल्लेख तुम्ही त्या ठिकाणी केलात. आता आमच्या ऑडियन्सला अशी पण एक बेसिक इन्फॉर्मेशन अशी असते की बाबा मी सुरुवातीपासून शेवटपर्यंत असे कोणते कागदपत्र मेंटेन केले पाहिजेत की मी त्या वर्षी शेवटी जाऊन इन्कम टॅक्स फाईल करू शकतो. ओके, आता ह्याचं उत्तर देताना पहिल्यांदा आपल्याला टॅक्स पेअरचं 2 कॅटेगरीमध्ये डिवायडेशन करायला लागेल. पहिली गोष्ट, जर मी सॅलरीड एम्प्लॉय असेल तर काय, आणि जर मी व्यावसायिक असेल तर काय. बरोबर आहे.
जर मी सॅलरीड एम्प्लॉई असेल तर माझ्याकडे काय डॉक्युमेंट पाहिजे, तर पहिली गोष्ट जिथं मी जॉब करतो त्या एम्प्लॉयरकडून मला फॉर्म नंबर 16 म्हणून एक मिळत असतो, 16 नंबर फॉर्म. तो पहिल्यांदा मला जपून ठेवला पाहिजे. सॅलरीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट ते असते, फॉर्म नंबर 16. त्यानंतर दुसरी गोष्ट, मी ज्या काही इन्व्हेस्टमेंटचं डिडक्शन क्लेम करतोय माझ्या ITR त्या इन्व्हेस्टमेंटचे सगळे प्रूफ डॉक्युमेंट मला माझ्याजवळ ठेवायला पाहिजेत. आत्ताच आपण डिस्कस केलं त्याप्रमाणे. फॉर्म नंबर 16 झालं. मी लाईफ इन्शुरन्स भरत असेल तर त्याचे पॉलिसी डॉक्युमेंट आणि प्रीमियम डॉक्युमेंट्स. त्यानंतर मी जर कुठं डोनेशन देत असेल तर त्याच्या डोनेशनच्या रिसिट्स मला ठेवल्या पाहिजेत. जर मी माझ्या मुलांच्या शाळांच्या फी भरत असेल तर त्याप्रमाणे मला तिथं त्याच्या पावत्या मेंटेन करायला पाहिजेत. त्यानंतर मी हेल्थ इन्शुरन्स घेतला असेल तर त्याची पावती ठेवायला पाहिजे. जर मी NPS मध्ये पैसे भरत असेल तर NPSचे हे ठेवलं पाहिजे. म्हणजे सॅलरीड एम्प्लॉय असेल तर तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट्स मेंटेन करायला लागतील, की जेणेकरून ITR भरताना तुम्हाला त्याचा सपोर्टिंग डॉक्युमेंट म्हणून यूज करता येईल. दुसरी गोष्ट, जर मी व्यावसायिक असेल तर सॅलरी सारखं व्यवसायामध्ये नसते. व्यवसायाचं नेचरच वेगळं असते. व्यवसाय कसा असतोय, मी काहीतरी माल मॅन्युफॅक्चर करतोय, विकतोय, किंवा मी ट्रेडिंग करतोय, कुठून तरी माल खरेदी करतोय आणि विकतोय. तर ह्या व्यवसायासाठी जे काय तुम्ही रोज ट्रान्झॅक्शन करताय हे सगळे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करून ठेवणं गरजेचं असतं. म्हणजे पहिली गोष्ट, व्यवसायामध्ये जर काही गरजेचं असेल तर ते तुमचे बुक्स ऑफ अकाउंट्स, म्हणजे माल कुठून आला, कुठं गेला, किती रुपयाचा खरेदी केला, किती रुपयाला विकला, प्रॉफिट किती झाला, खर्च काय झाले, कामगारांचे पगार किती दिले, लाईट बिल किती भरलं, ह्या सगळ्यांचे तुम्हाला पावत्या जपून ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मी आज कुठंतरी मिटिंगसाठी गेलो पुण्याला आणि मला जाताना खर्च झाला, फॉर एक्झाम्पल पेट्रोलसाठी मला 3,000 रुपये खर्च झाला, तर मी त्याचे पेट्रोल भरलेली पावती जपून ठेवायला पाहिजे. कारण इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तुम्हाला त्यावेळी विचारेल की तुम्ही म्हणताय की हा माझा व्यवसायासाठी खर्च झाला, त्याचा प्रूफ काय. त्यामुळे जे काय डॉक्युमेंट्स तुम्ही जे काय एक्सपेन्सेस करता त्या प्रत्येक एक्सपेन्सचे तुम्हाला पावत्या ठेवणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, जो काय माल तुम्ही विकता त्याचे सेलचे इन्व्हॉइसेस ठेवणं गरजेचं आहे. आणि त्याचसोबत, हे ॲडिशनल पॉईंट झाले, त्याचसोबत जे मगाशी डिस्कस केले आपण, की जे इन्व्हेस्टमेंट तुम्ही करताय त्या इन्व्हेस्टमेंटचे सगळे प्रूफ्स हे ठेवायलाच लागतील बिझनेसमध्ये पण. म्हणजे सॅलरीमध्ये जे लागणार आहेत ते फॉर्म नंबर 16 सोडून, प्लस तुमचे एक्सपेन्सेसचे आणि सेलचे डॉक्युमेंट हे व्यवसायासाठी तुम्हाला मेंटेन करून ठेवायला लागेल. GST नोंदणी ही कोणाला आवश्यक असते आणि त्याची प्रक्रिया काय असते? ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या आधी एक शंका क्लिअर करूया, की बऱ्याचशा आमच्या फर्ममध्ये जे क्लायंट येतात त्यांची बऱ्याचदा ही शंका असते, की बऱ्याच लोकांना असं वाटतं की GST रजिस्ट्रेशन केल्याशिवाय व्यवसायच करता येत नाही का. तर असं काही नाही आहे. त्याच्या GST कायद्यामध्ये काही लिमिट्स दिलेत. जर त्या लिमिट्स क्रॉस होत असतील तरच तुम्हाला GST रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. सगळ्यांना करायची गरज नाही आहे. म्हणजे त्यामध्ये 3 कॅटेगरी केलेत प्रत्येक टॅक्सपेअरच्या. पहिला, जे वस्तूंचं मॅन्युफॅक्चर किंवा व्यापार करतात ते, आणि जे सेवांचा व्यवसाय करतात ते, म्हणजे फॉर एक्झाम्पल डॉक्टर, चार्टर्ड अकाउंटंट्स असतील असे, आणि जे मिक्स करतात म्हणजे ज्यामध्ये वस्तू पण आहेत आणि सेवा पण आहेत. तर जे फक्त वस्तूंचा व्यवसाय करतात त्यांच्यासाठी लिमिट आहे महाराष्ट्रामध्ये 40 लाख रुपये. हे स्टेट टू स्टेट व्हेरी करू शकतं, काही स्टेटमध्ये लिमिट्स कमी पण आहेत. महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे 40 लाख रुपयाचं लिमिट आहे. जर मी एखाद्या वस्तू, फॉर एक्झाम्पल माझं किराणा मालाचं दुकान असेल तर मला 40 लाख रुपयाचं लिमिट आहे. जोपर्यंत माझा सेल 40 लाख क्रॉस होत नाही तोपर्यंत कायद्यानं मला बंधनकारक नाही आहे की मी GST रजिस्ट्रेशन केलंच पाहिजे. जर मी सेवा देत असेल, फॉर एक्झाम्पल मी चार्टर्ड अकाउंटंट आहे, सेवा व्यवसायामध्ये येतो, तर मला 20 लाख रुपयाचं लिमिट असते. जर माझ्या सेवांची व्हॅल्यू वर्षातली जर 20 लाख क्रॉस नाही झाली, फॉर एक्झाम्पल 18 लाख रुपये झाली, तर मला GST रजिस्ट्रेशन करायची गरज नाही आहे. तिसरी गोष्ट, जे दोन्ही करतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा व्यावसायिक आहे जो सेवा व्यवसाय पण करतो आणि जो गुड्सचा व्यवसाय पण करतो, वस्तूंचा पण करतो, तर त्यासाठी लिमिट असते 20 लाख रुपये. जर मिक्स असेल तर 20 लाख रुपये, सेवासाठी 20 लाख रुपये आणि गुड्ससाठी किंवा वस्तूंसाठी 40 लाख रुपये. असे 3 कॅटेगरीमध्ये त्याचं डिवायडेशन आहे. तर सेम प्रश्न आहे, GST रिटर्न फायलिंग करताना सर्वसामान्य माणसाने कोणकोणत्या चुका अवॉइड केल्या पाहिजेत? तसं बघितलं तर इन्कम टॅक्सच्या मानानं GST कायदा हा नवीन आहे. तरी आता 8-9 वर्ष झाले त्याला पण येऊन, पण इन्कम टॅक्स कायदा आपला 1960 पासून आहे. त्याच्या आधीही ब्रिटिश काळांचा पण कायदा होता इन्कम टॅक्सचा. त्यामुळे इन्कम टॅक्समध्ये त्यातल्या त्यात आपण थोडेसे जास्त यूज टू आहे. GST नवीन असल्यामुळे अजूनही GST मध्ये खूप जास्त चुका होतात. त्यातली मेन चूक तर अशी आहे की बऱ्याच क्लायंटना असं वाटतं किंवा बऱ्याच टॅक्सपेअरना असं वाटतं की जर मी त्या वर्षामध्ये किंवा त्या महिन्यामध्ये जर कुठलाच सेल केला नसेल, म्हणजे व्यवसायच काय झाला नसेल, तर रिटर्न भरायची गरज नाही. ही सगळ्यात मोठी चूक आहे. तुमचा व्यवसाय त्या एकदा तुम्ही रजिस्ट्रेशन केलं की त्या महिन्यामध्ये तुमचा व्यवसाय असो अगर नसो, तुम्हाला रिटर्न फायलिंग हे केलंच पाहिजे. त्याला नील रिटर्न म्हणतात. जर माझ्याकडे ह्या महिन्यामध्ये काही कामच नाही झालं तर ह्या महिन्याचा नील रिटर्न मला फाईल करायला लागतो. गव्हर्नमेंटला कळवायला लागतं की ह्या महिन्यात मी काहीच केलं नाही, 0 आहे, पण हे कळवायला लागतं. म्हणजे रिटर्न न भरणे हा ऑप्शन नसतोय. सगळ्यात जास्त होणारी चूक हीच आहे GST मध्ये, की नील रिटर्न न भरणे.
दुसरी गोष्ट आहे की रिकन्सिलेशन्स न होणे. म्हणजे रिकन्सिलेशन म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, मी ह्या महिन्यामध्ये सेल केलाय 20 लाख रुपयाचा, जे माझ्या अकाउंटिंग सॉफ्टवेअरमध्ये दिसतोय. पण मी जीएसटी रिटर्न फाईल करताना त्यामध्ये 15 लाख डिस्क्लोज केला चुकीनं. काही 4 बिलं माझे दाखवायचीच राहून गेली. म्हणजे हे रिकन्सिलेशनची एक मेजर मिस्टेक असते. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे ह्युमन एरर, जी सगळीकडे असतेच. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मला 10 लाख रुपये टाईप करायचं होतं, जे चुकून 1 लाख रुपये टाईप झालं. अशा पण गोष्टी होतात बऱ्याचदा की ज्या आपण अमेंड करू शकतो पुढं. त्यानंतर आपण ज्याच्याकडून माल खरेदी केलाय, म्हणजे जीएसटी मध्ये एक खूप महत्वाची प्रोव्हिजन आहे की आपण ज्याच्याकडून माल खरेदी केलाय त्या व्यक्तीनेही गव्हर्नमेंटला कळवणं गरजेचं असतं की मी, फॉर एक्झाम्पल, मी XYZ व्यक्तीकडून माल खरेदी केलाय. तर त्या XYZ व्यक्तीनेही सांगायला लागतं की मी संतोष नलोडेंना 10 लाख रुपयाचा माल विकलाय म्हणून त्याच्या जीएसटी रिटर्नमध्ये. बऱ्याचदा काय होतं की आपण हे चेक करायचं विसरून जातो की मी ज्याच्याकडून माल खरेदी केलाय त्या व्यक्तींनी मला सेल केलेल्या गोष्टी गव्हर्नमेंटला कळवल्या का. जर त्या नाही कळवल्या तर त्याचा टॅक्सही मला भरायला लागतो भविष्यात. त्यामुळे ही एक मेजर मिस्टेक आहे की आपण हे रिकन्सिलेशन्स न करणे. अशा बऱ्याचशा मिस्टेक्स आहेत, पण ह्या 2-3 तरी मेजर होतात जनरली, या आपण डिस्कस केल्या. आज आपण बघायला गेलं आणि आपण लहान मोठ्या उद्योजकांचा जर आपण विचार केला, ते लोक बिलिंग सॉफ्टवेअर काही लोक वापरतात, काही लोक वापरत नाहीत. तर मला तुमच्याकडनं असं जाणून घ्यायचं आहे, जर त्यांनी बिलिंग सॉफ्टवेअर वापरायला सुरू केले, त्याच्यामध्ये जीएसटी बिल बनवता येतात, त्याचे फायदे त्यांना कितपत होतात? हे आपण असं कम्पेअर करू शकतो की हातानं बिल लिहिणं ही सायकल आहे आणि सॉफ्टवेअर एखादं चांगलं यूज करणे म्हणजे रेसिंग कार आहे. या दोन्हीच्या परफॉर्मन्समध्ये 100% फरक पडणार, त्यात काही डाऊट नाही. एकेकाळी अशी परिस्थिती होती की अकाउंटिंग सॉफ्टवेअर अवेलेबलच नव्हते. त्या पिरियडमध्ये आम्हीही काम केलंय, जेव्हा मॅन्युअल काम करायला लागायचं, की बिल्स हातानं लिहिले जायचे, रजिस्टर्स हातानं लिहिले जायचे. पण आता ती परिस्थिती राहिली नाही. त्यामध्ये प्रॉब्लेम काय होते की ह्यामध्ये एवढा जास्त वेळ जायचा की एखादं बिल सॉफ्टवेअरमध्ये करणं आणि एखादं बिल मॅन्युअल करणं ह्यामध्ये खूप जास्त फरक आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, त्यामध्ये काय मिस्टेक व्हायची की फॉर एक्झाम्पल, मी एका महिन्यामध्ये एका सप्लायरकडून किंवा एका सप्लायरला 10 वेळा माल विकतोय, तर प्रत्येक वेळी मला त्याचं नाव लिहायला लागायचं, त्याचा जीएसटी नंबर लिहायला. तर 10 मधले 1 वेळा तर माझ्याकडून कुठंतरी जीएसटी नंबर लिहिताना चुकवायची, काय तर व्हायचं. जे अकाउंटिंग सॉफ्टवेअरमध्ये असं होत नाही. का तर एकदा तुम्ही डेटा फीड केला, व्हॅलिडेट केला की तोच डेटा तुम्ही रियूज करत असतो. तुम्हाला प्रत्येक वेळी ते परत 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 करायची गरज नाही. त्यामुळे अकाउंटिंग सॉफ्टवेअरमध्ये असेल की तुमच्या मिस्टेक्स कमी होतात. दुसरी गोष्ट, स्पीड वाढतं, एनर्जी कमी लागते. हातानं लिहिणं रेकॉर्ड्स आणि सॉफ्टवेअर यूज करणं ह्यामध्ये स्पीडमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तिसरी गोष्ट, तुम्हाला रिमोट ॲक्सेस. जर मी बिल हाताने लिहित असेल आणि मी फॉर एक्झाम्पल पुण्यामध्ये गेलो, एखाद्या क्लायंटला मी पुण्यात जाऊन सर्व्हिस दिली, एखादे काहीतरी कन्सल्टेशन प्रोव्हाइड केलं, आणि कुठंतरी पुण्यामध्ये बसून एखादा सेशन केला कन्सल्टेशनचा आणि 10,000 रुपये माझं बिल झालं. माझं बिल बुक जर इस्लामपूरमध्ये ऑफिसमध्ये असतं तर ह्या केसमध्ये मला किती अडचण झाली असते त्याला बिल देणं. तेच आज अशी पॉसिबल हे नाही आहे ना. मी लगेच माझ्या बिलला सॉफ्टवेअरला लॉग इन करणार, मी लगेच तिथल्या इथं बिल जनरेट करणार, त्यांना देऊन टाकणार. द्यायची गरज नाही, माझं अकाउंटिंग सॉफ्टवेअर त्यांना व्हॉट्सअपवर सेंड करू शकते. त्यामुळे आधी जे बिल हातानं लिहिण्यामध्ये किंवा रेकॉर्ड्स हातानं लिहिण्यामध्ये हे जे ड्रॉबॅक्स होते ते अकाउंटिंग सॉफ्टवेअर खूप चांगल्या पद्धतीने हँडल करू शकतं. त्यामुळे मी तर सजेस्ट करतो जनरली माझ्या क्लायंटना की जेवढं शक्य तेवढ्या लवकर आपण बिलिंग सॉफ्टवेअरला किंवा अकाउंटिंग सॉफ्टवेअरला स्विच करूया आणि जेवढं मॅन्युअल वर्क कमी करता येईल तेवढं करूया, की जेणेकरून आपला टाइम वाचेल, आपली एनर्जी वाचेल आणि आपला ईज ऑफ यूज वाढेल. सर, पुढचा प्रश्न मला विचारायचा आहे. आता जेव्हा मी स्वतः सीएनच्याकडे जातो, तर ऑडिट 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 हा शब्द असतो. ऑडिट म्हणजे नेमकं काय आणि त्याचा उपयोग किंवा कशासाठी केलं जातं? पहिल्यांदा समजून घेऊया की ऑडिट म्हणजे नेमकं काय असतं. आता एक एक्झाम्पल घ्या की मी एक व्यवसाय करतोय आणि माझ्या व्यवसायामध्ये मी मॅन्युफॅक्चरिंग करतोय, काय पेन मॅन्युफॅक्चरिंग करतोय असं चालू. माझ्याकडे रोज कितीतरी रॉ मटेरियल येत असेल, कितीतरी मी माल सेल करत असेल, मी कितीतरी खर्च करत असेल रोज, बरोबर आहे ना. माझ्याकडे भरपूर कामगार काम करत असतील, माझी अकाउंट टीम असेल. हे सगळे रोजच्या रोज काही ना काही खर्च करत असणार, काय तर काय रेकॉर्ड करत असणार. बऱ्याचदा काय होतं की मालक आणि मॅनेजमेंट हे वेगवेगळे असतात. फॉर एक्झाम्पल, कंपनीचा विचार केला एखाद्या, तर कंपनीचे डायरेक्टर वेगळे आहेत आणि ऍक्च्युअल काम करणारे लोक वेगळे आहेत. मॅनेजमेंट वेगळा आहे, बरोबर आहे ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल सीईओ आहे की जो सगळे ऑपरेशन्स हँडल करतोय, आणि मालक कोण आहे, शेअर होल्डर आहेत. फॉर एक्झाम्पल, शेअर होल्डर काय ऍक्च्युअल तिथं जाऊन काम करत नाहीत. मग जे मॅनेजमेंट किंवा जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहेत ते काम करतायत, ते खरंच योग्य काम करतायत का? का सेल 2 कोटीचा करतायत आणि सांगताना मालकांना 20 लाखाचं सांगतायत? ह्या गोष्टी चेक कोण करणार? हे चेक करणं हेच मेन ऑडिटचं काम आहे. म्हणजे जे काय कामकाज होतंय, जे काय रेकॉर्ड होतंय, ते खरंच जेन्युनली रेकॉर्ड होतंय का आणि सगळं योग्य आहे का? हा झाला एक अँगल, की जे चांगलं म्हणजे जे व्हायला पाहिजे त्याच पद्धतीने होतंय का.
दुसरी गोष्ट काय आहे की ऑडिट्स बऱ्याचदा गव्हर्नमेंट पण रेकमेंड करतं आणि काही वेळा कंपल्शन पण करतं. फॉर एक्झाम्पल इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये अशी प्रोव्हिजन आहे की जर तुम्ही 2 कोटीपेक्षा जास्त तुमचा टर्नओव्हर असेल तर तुम्हाला कंपल्सरीली ऑडिट करूनच घ्यायला लागेल आणि तेही चार्टर्ड अकाउंटंटकडून करून घ्यायला लागेल. हे नियम असतात. हे नियम कशासाठी असतात की फॉर एक्झाम्पल मी व्यवसाय करतोय, ॲक्च्युअल माझा प्रॉफिट झाला 20 लाख रुपये, पण टॅक्स भरायला लागू नये म्हणून मी दाखवताना 2 लाखच दाखवतोय. पॉसिबिलिटी आहे, कोणी करू शकतोय. मग गव्हर्नमेंटला खात्री कशी होणार की हे जे काय ITR फाईल केलाय किंवा हे जे काय बुक्स ऑफ अकाउंट मला दाखवले जात आहेत 2 लाख रुपये, हे खरंच जेन्युइन आहेत का, हे खरे आहेत का? तर त्यासाठी चार्टर्ड अकाउंटंट्सनं तो राईट दिलेला असतो की तुम्ही ते बुक्स ऑफ अकाउंट चेक करा, सगळे बुक्स ऑफ अकाउंट्स बरोबर त्यांचे कागदपत्र चेक करा आणि ते बरोबर आहे की नाही याचा रिपोर्ट गव्हर्नमेंटला द्या. अशा पद्धतीने ऑडिट चालतं. थोडक्यात काही वेळा मालकांना ऑडिट रिपोर्ट जातो, ज्या व्यवसायाचे मालक असतील त्यांना, काही वेळा गव्हर्नमेंटला जातो, काही स्पेशल ऑडिट रिपोर्ट असतात त्यावेळी त्या एजन्सीजला जातो. फॉर एक्झाम्पल फॉरेन्सिक ऑडिट म्हणून एक पार्ट असतो. एखाद्या फॉर एक्झाम्पल आपण असं समजू की एखाद्या बँकेमध्ये फ्रॉड झालाय तर तिथं चार्टर्ड अकाउंटंटला स्पेशल ऑडिटसाठी अपॉइंट केलं जातं की तुम्ही चेक करा आणि ह्याचं रिपोर्टिंग फॉर एक्झाम्पल जो कोण आरबीआयला द्या. अशा पद्धतीनं म्हणजे ऑडिट्स हा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये यूज होतच असते आणि त्याचे वेगवेगळे यूज केसेस आहेत. ते कशासाठी करतोय त्या बेसिसवर ते ऑडिट कसं केलं जाणार हे ठरतं. म्युच्युअल फंड असेल, शेअर मार्केट असेल किंवा FD असेल, तर सर्वसामान्य माणसाने गुंतवणुकीसाठी कोणता योग्य पर्याय वापरावा? सगळ्यात पहिल्यांदा तर मी असं म्हणेन की गुंतवणुकीचा योग्य आणि अयोग्य पर्याय नसतो. ती गुंतवणूक माझ्यासाठी योग्य आहे का हे बघणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल शेअर मार्केट सगळ्यांसाठी नसते, FD सगळ्यांसाठी नसतं. आपण असं म्हणू की FD सेफ आहे आणि FD सगळ्यांनाच आवडणार नाही किंवा सगळ्यांसाठी सूट होणार नाही. शेअर मार्केटमध्ये चांगले रिटर्न मिळू शकतात पण ते सगळ्यांसाठी सुटेबल होणार नाही. त्यामुळं हे सिलेक्ट करताना मी कोण आहे, माझ्याकडे पैसे किती आहेत, माझं एज किती आहे आणि माझे रिस्क घेण्याची कॅपॅसिटी किती आहे, ह्या गोष्टींवर आपण नेहमी आपल्या इन्व्हेस्टमेंट्स डिपेंड ठेवायला पाहिजेत. फॉर एक्झाम्पल माझं वय जर 60 वर्ष असतं तर मी शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणं थोडंसं रिस्की राहिलं असतं. असं का झालं असतं? फॉर एक्झाम्पल शेअर मार्केट वोलाटाईल असतं. एखाद्या वेळेस तुम्हाला प्रॉफिट पण देऊ शकेल, एखाद्या वेळेस लॉस पण होऊ शकेल. जर मी आयुष्यभर कमवलेले पैसे वयाच्या 60व्या वर्षी जर मी अशा एखाद्या इन्व्हेस्टमेंटमध्ये ठेवले की जी खूप जास्त रिस्की आहे आणि त्यामध्ये काय 19-20 झालं तर ते तेवढा वेळ माझ्याकडे पुढे आहे का की ते रिकवर करून मी पुन्हा स्टेबल होण्याचं. हेच जर मी 20 वर्षाचा असेल आणि नवीन नवीन जॉब करायला लागलोय तर त्यावेळी माझं थिंकिंग प्रोसेस वेगळी असेल. काय वेगळी असेल की माझ्याकडे अजून पूर्ण आयुष्य आहे, थोडासा लॉस झाला तर मी बेअर करू शकतो. त्यामुळे माझी रिस्क घेण्याची कॅपॅसिटी किती आहे ह्या बेसिसवर मला वाटतं की आपण इन्व्हेस्टमेंटचे डिसिजन्स घेतले पाहिजेत. दुसरी गोष्ट मी इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत सांगेन की कधीही एक म्हण आहे की डोंट पुट ऑल युअर एग्ज इन सिंगल बास्केट. म्हणजे सगळे तुमचे, जर तुम्ही अंडी घेऊन चाललाय तर सायकलवरनं चाललाय किंवा गाडीवरनं चाललाय तर एकाच पिशवीत सगळे अंडे ठेवू नका. का तर पडले तर सगळेच फुटतील. त्यापेक्षा 2 पिशव्यांमध्ये ठेवा, 4 पिशव्यांमध्ये ठेवा. एक पिशवी पडली तर 3 सेफ राहतील फॉर एक्झाम्पल. तसंच इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत पण असतं. जर माझ्याकडे इन्व्हेस्ट करायसाठी 10 लाख रुपये असतील तर असं मी कधीच सजेस्ट करणार नाही कुणाला की 10च्या 10 लाख तुम्ही शेअर मार्केटमध्ये ठेवा, अदरवाईज 10च्या 10 लाख रुपये तुम्ही FD मध्ये ठेवा. मग मी काय विचार करायला पाहिजे की माझी रिस्क घ्यायची कॅपॅसिटी किती आहे आणि मला रिटर्न किती मिळाले तर मला सॅटिस्फॅक्टरी आहे. त्या केसमध्ये मी काय करेन, मग फॉर एक्झाम्पल 5 लाख रुपये शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करेन, एक 2-3 लाख रुपयाची मी FD करून ठेवेन, एक थोडासा मी सेव्हिंग अकाउंटमध्ये पैसे ठेवेन, एक 50-1,000 रुपये. हे पण विचार करा. सगळेच पैसे इन्व्हेस्ट पण करायचे नसतात ना. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे माझं इन्कम 10 लाख रुपये, मी 10 लाखच इन्व्हेस्ट करत असेल तर बाकीच्या गोष्टी सगळ्याच, म्हणजे फॉर एक्झाम्पल उद्या एखादी इमर्जन्सी आली, एखादं मेडिकल इमर्जन्सी आली तर मी पैसे कुठून आणणार? शेअर मार्केटमधनं मी अचानक काढायला गेलो तर कदाचित त्या दिवसाचा शेअर मार्केट खाली असेल की जर मी पैसे काढले तर लॉस होईल मला. त्यामुळे काही पैसे मला ह्याच्यामध्ये पण सेव्हिंग अकाउंटमध्ये पण ठेवायला लागतील. सगळेच पैसे इन्व्हेस्टमेंट करायला लागणार, म्हणजे करायचे नसतात. म्हणजे आम्ही तर सजेस्ट असं करतो की इन्व्हेस्टमेंट करताना की फक्त म्युच्युअल फंड आणि FDचा विचार न करता इन्व्हेस्टमेंट एक जर्नी आहे. सुरुवात कुठून करायची? पहिल्यांदा तुमची लाईफ सिक्युअर करा. सगळ्यात पहिल्यांदा की माझा सफिशियंट लाईफ इन्शुरन्स आहे का? म्हणजे चुकून जर काय, म्हणजे देव न करो पण एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत काय दुर्दैवी घटना घडलीच तर त्याचा डेथ झाली फॉर एक्झाम्पल किंवा डिसेबिलिटी आली तर त्याच्या फॅमिलीचं काय? तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा त्यानं काय विचार करायला पाहिजे की माझा लाईफ इन्शुरन्स एवढा आहे का की माझ्या नंतर किंवा जर इन केस डिसेबिलिटी आली तर माझी फॅमिली सर्व्हाइव्ह करू शकेल. ही पहिली स्टेज आहे. ही कंप्लीट झालं तर पुढे जाऊया आपण. त्याच्या पुढे आहे दुसरी गोष्ट, तुमचा मेडिकल इन्शुरन्स आहे का?
मेडिकल इन्शुरन्स का असायला पाहिजे? जर तुम्ही सेव्हिंग करताय, आपण एवढे आपलं पोट मारून पैसे साठवत असतोय आणि एखादी मेडिकल इमर्जन्सी आली, तुमचे पूर्ण सगळे साठवलेले पैसे जर हॉस्पिटलमध्ये बिलालाच गेले, तर त्यात काय मिळवलं मग तुम्ही? त्यापेक्षा बेटर वे काय आहे, की तुम्ही थोडे पैसे खर्च करून एखादा चांगला हेल्थ इन्शुरन्स घेतला पाहिजे. ह्या 2 गोष्टी कंप्लीट केल्या तर पुढे जाऊया आपण. ते पुढे गेल्यानंतर मग थोडे आपले इमर्जन्सी फंड पाहिजेत, की अचानक काय किमान बाबा फॉर एक्झाम्पल आपण सॅलरीड एम्प्लॉईचा विचार केला, तर माझा जॉबच अचानक गेला किंवा माझी कंपनीच बंद झाली, तर किमान एक 5-6 महिने तर मी सर्व्हाइव्ह करण्याइतपत माझ्याकडे पैसे आहेत का? ते पैसे इन्व्हेस्ट नाहीत करायचे, ते तसेच ठेवायचे सेव्हिंग अकाउंटमध्ये, की इन केस जर काय झालंच तर ते पैसे माझ्याकडे हातासरचे असावे, की ज्यासाठी मला जाऊन कुठे एफडी मोडायला लागली नाही पाहिजे, शेअर मार्केटमधनं पैसे आणता नाही आले पाहिजेत किंवा जाऊन मला माझं सोनं मोडायला नाही लागलं पाहिजे. हे हातासरचे माझे पैसे असले पाहिजे. त्यानंतर मग एफडी, म्युच्युअल फंड्स आणि इतर इन्व्हेस्टमेंट ऑप्शनचा आपण विचार करू शकतो. सर, पुढचा प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा आहे, आजच्या काळामध्ये फायनान्शियल प्लॅनिंग हे किती महत्वाचं आहे? ह्यावर बोलायचं झालं तर मी असं म्हणेन, की पैसे कमवणं जेवढं गरजेचं आहे किंवा पैसे कमवणं हे जेवढं महत्त्वाचं स्किल आहे, तेवढंच फायनान्शियल प्लॅनिंग आणि फायनान्शियल मॅनेजमेंट हे तेवढंच महत्त्वाचं स्किल आहे. त्याचं कारण असं, की आजपर्यंतच्या माझ्या प्रवासामध्ये जेवढे दिवस आता मी ॲज अ चार्टर्ड अकाउंटंट म्हणून काम करतोय, त्यामध्ये मी बरेचसे लोक असे बघितलेत, की ज्यांनी त्यांच्या करिअरमध्ये लाखो करोडो रुपये कमवले, पण आजच्या घडीला त्यांच्याजवळ काहीच नाही आहे. म्हणजे अगदी बेसिक लेवलला आलेत, की अगदी एका लॅविश लाईफस्टाईल जगत होते एका काळात. ह्याचं रिझन असं आहे, बारकाईनं जर अभ्यास केला तर त्यांना पैसे कमवणं समजलं, पण पैसे मॅनेज करणं समजलंच नाही. हा मेन रोल फायनान्शियल प्लॅनिंगचा हाच राहतो, की माझ्याकडे पैसे येत आहेत, ते कसे कसे गेले पाहिजेत, कुठं गेले पाहिजेत, किती इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे, किती माझ्या खर्चावर हे झालं पाहिजे, खर्च झाले पाहिजेत, किती माझ्याकडे शिल्लक राहिले पाहिजेत, या सगळ्या गोष्टी किंवा भविष्यातले प्लॅन पण करायला पाहिजेत. की फॉर एक्झाम्पल बऱ्याच लोकांची अशी सवय असते, की मला आज मी कुठं तर गेलो आणि जाताना मला एखादी गाडी दिसली, मला लगेच पाहिजे, पुढल्या संडेला माझ्याकडे ती गाडी आली पाहिजे. मग त्यावेळी हा विचार केला पाहिजे, की आपल्या फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये बसतं का? आपण जो काही इन्कम आहे, आपले जे काही सेव्हिंग्ज आहेत, त्यामध्ये हे अफोर्ड आपण करू शकतोय का? जर करू शकत नसेल तर ते कसं करता येईल किंवा किती दिवसात करू शकेल? हे पण फॉर एक्झाम्पल मला आज एखादी गाडी आवडली, तर मी फॉर एक्झाम्पल असं म्हणेन, की ही गाडी मला घ्यायची आहे, मला आवडली, मात्र मी आत्ता घेऊ शकत नाही का, तर माझ्या फायनान्शियल बजेटमध्ये बसत नाही. मी हे 6 महिन्याने घेऊ शकतोय, तोपर्यंत माझ्या सेव्हिंग्ज एवढ्या होऊ शकतील. मी एवढ्या रकमेचं लोन घेऊ शकतोय, की ज्या लोनचा ईएमआय माझ्या इन्कममधून इझिली जाऊ शकतोय. अशा पद्धतीने म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग हे प्रत्येक स्टेजमध्ये गरजेचं असतंय. व्यवसायामध्ये असतंय ते असतंच, आपल्या घरात सुद्धा गरजेचं असतंय. जेव्हा आपल्या घरी पैसे येतात, त्यावेळी आपल्या घरात आलेल्या पैशाचं आपण काय करतोय? कुठल्या गोष्टी आपण चैनीच्या गोष्टीवर खर्च करतोय, किती पैसा, कुठल्या गोष्टी आपल्या नीड्सवर खर्च करतोय, किती पैसे आपण इन्व्हेस्टमेंटमध्ये खर्च करतोय, या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ म्हणजेच फायनान्शियल प्लॅनिंग आहे, अगदी थोडक्यात बोलायचं म्हटलं तर. बचत असेल, गुंतवणूक असेल, तर ह्यामधलं संतुलन कसं राखावं आणि आजकालची जी पिढी आहे, ह्यांना ह्याची सुरुवातीपासून आपण कशी लावू शकतो? ओके. मी जेवढा किंवा माझ्या पर्सनल जर विचार केला, तर मी हे कसं प्लॅन करतो, की मी माझं स्वतःचं शेअर करतो, की सगळ्यात पहिल्यांदा माझ्याकडे फॉर एक्झाम्पल ह्या महिन्यामध्ये एक 2 लाख रुपये आले, तर मी पहिल्यांदा काय म्हणेन, की त्यातला थोडा पार्ट माझ्या नीड्सवर खर्च होईल. नीड्स म्हणजे ज्या नीड मी अवॉइडच करू शकत नाही. म्हणजे मला माझ्या घरी राशन घेऊन जायलाच पाहिजे, मला माझ्या मुलांच्या फीज भरल्या पाहिजेत, मला पेट्रोल डिझेलचा खर्च केलाच पाहिजे, मला इलेक्ट्रिसिटीचं हे केलं पाहिजे. बरोबर आहे. ह्या झाल्या नीड्स, की ज्या आपण अवॉइडच नाही करू शकत. बरोबर आहे. ह्याला आपण खर्च म्हणू पहिल्यांदा. खर्च कुठला? नीड्सवरचा खर्च. त्यानंतर येते बचत. म्हणजे नीड्समधून जो पैसा शिल्लक राहील ती आपली बचत होते आणि बचतीमधून आपण काही पार्ट इन्व्हेस्ट करत असतो. म्हणजे पहिल्यांदा आलेला पैसा आपल्या नीड्सवर खर्च होईल, राहिलेला पैसा आपला बचत करू आपण आणि बचतीमध्ये मी म्हणतो, की त्यामध्ये पण 2 पार्ट करू आपण, की त्यातला काही पैसा इन्व्हेस्ट करू आणि काही गोष्टी आपल्या लेजरवर पण खर्च करायला पाहिजेत. आपण जगतोय काही गोष्टी, कधीतरी मला असं वाटतच असेल ना प्रत्येकाला, की आपण कुठेतरी जाऊन फिरून येऊया किंवा आपल्या चैनीसाठी एखादी गोष्ट घेऊया, एखादा आपण जास्त किमतीचं घड्याळ घेऊया, एखादा चांगल्या ब्रँडचा शूज घेऊया, एखाद्या चांगल्या ब्रँडचे कपडे घेऊया. का वाटू शकत नाही? प्रत्येक वेळी चुकीचं असेल असंही नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा माझ्याकडे जर 2 लाख रुपये आले, तर मी पहिल्यांदा माझ्या नीड्सवर खर्च करेन, राहिलेल्या पैशातून मी इन्व्हेस्ट करेन आणि माझ्या आनंदासाठी काही पैसा खर्च करेन. हे संतुलन व्यक्ती टू व्यक्ती असतं, असं काही त्याला फिक्स रूल नाही. पण ह्या तिन्ही गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट म्हणजे पैसे खर्च झाले पाहिजे एवढं तर फिक्स आहे. हे प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक माणसामध्ये जे माझ्यासाठी वर्क होईल ते तुमच्यासाठी होणार नाही, अजून कोणासाठी तर होणार नाही. त्यामध्ये पर्सेंटेज वेगवेगळे असतील. फॉर एक्झाम्पल मी नीड्सवर 20% खर्च करत असेल, इन्व्हेस्टमेंटवर 50% खर्च करत असेल आणि 30% मी माझ्या
चैनीच्या गोष्टीसाठी खर्च करत, एखादा 50% नीड्सवर करत असेल, एखादा 90% इन्व्हेस्ट करत असेल, कुणाकुणाचं ह्यामध्ये चेंज होऊ शकतं, म्हणजे पर्सेंटेजमध्ये चेंज होऊ शकतं. पण ॲट द एंड ऑफ द डे ह्या प्रत्येकाला ह्या 3 गोष्टींमधून जायचंच आहे. ज्यांना आजच्या काळात सीए ह्या क्षेत्रात यायचं आहे त्यांच्यासाठी तुमचा काय सल्ला असेल? सगळ्यात पहिल्यांदा तरी कुठल्याही क्षेत्रात जाताना सीएच असं म्हणत नाही मी, की त्या क्षेत्रासाठी लागणारे स्किल सेट आणि इंटरेस्ट आपल्याकडे आहे का, हे पहिल्यांदा टेस्ट करणं गरजेचं असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला जर वाटलं की मला डॉक्टर व्हायचं आहे, तर डॉक्टर होण्यासाठी लागणारं कष्ट करायची तयारी, त्यासाठी लागणारा इंटेलिजन्स आणि त्या क्षेत्रामध्ये माझी आवड आहे का, या 3 गोष्टी पहिल्यांदा टेस्ट करून बघितल्या पाहिजेत. तसं सीएमध्ये आहे. फॉर एक्झाम्पल एखाद्या स्टुडंटला वाटलं की मला सीए व्हायचं आहे, असं नाही करून चालणार ना की मी आज बोलताना मला कोणीतरी बघितलं आणि मी बोलतोय किंवा मला एखादा प्लॅटफॉर्म सीए आहे म्हणून मिळतोय म्हणजे मीही तेच करतो. प्रत्येकासाठी प्रत्येक क्षेत्र नसते, प्रत्येकासाठी आपल्या आपल्या स्किल सेटवर डिपेंड करायचं असते. कदाचित एखादा स्टुडंट असेल की जो सीए पेक्षाही अजून काहीतरी चांगलं करेल, एखादा चांगला स्टार्टअप करू शकत असेल, त्यांना सीए व्हायची गरज नाही ना. तो सीए हायर करू शकतो माझ्यासारखा एखादा व्यक्ती. जर त्याचं स्किल ह्याच्यापेक्षा जास्त असेल, तर सीए होण्यासाठी जेवढं स्किल लागते त्यापेक्षा त्याचं स्किल जास्त असेल तर त्यांना ते करावं. असं नाही ना की सीएच झालं पाहिजे. पण तुम्ही जर एखादा स्टुडंट जर ह्या सगळ्या गोष्टी चेक करून जर त्यांना डिसाईड केलंच असेल, तर त्यासाठी मी एक सल्ला देईन की पहिल्यांदा स्ट्रेसफुल ह्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटमध्ये काम करायची सवय करून घेतली पाहिजे. कारण फायनान्शियल वर्ल्ड हे आता हळूहळू स्ट्रेसफुल व्हायला लागले. स्ट्रेस मॅनेजमेंटचं स्किल, जे अकॅडमिक स्किल आहे ते लागणारच, त्यात काय डाऊट नाही. ते कुठल्याही क्षेत्रात गेलं तर लागणार. तुम्हाला इंजिनियर व्हायचं असेल तर लागणार, डॉक्टर व्हायचं असेल लागणार, सीए व्हायचं असेल तर लागणार. पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला स्ट्रेस हँडल करायचं तुमच्याकडे स्किल आहे का, तुम्ही कन्सिस्टंट आहात का, एखादी गोष्ट जर तुम्ही सुरू केली तर ती एंडपर्यंत तुम्ही नेऊ शकता का थोड्या दिवसानंतर तुमचा इंटरेस्ट ड्रॉप होतो आणि तुम्ही ती सोडून देता. असं जर असेल तर हे क्षेत्र नाही आहे ना, त्रासदायक होईल तुम्हाला. त्यामुळे माझा तर सल्ला असा राहील की तुम्ही जर कन्सिस्टंट असाल आणि ह्या पद्धतीचं लीगल असेल किंवा टॅक्सेशन असेल, ह्या क्षेत्रात तुम्हाला खरंच मनापासून इंटरेस्ट असेल, तर तुम्ही या. करिअर खूप ब्राईट आहे. 2 ऑप्शन्स राहतात तुम्हाला त्यानंतर सीए कंप्लीट झाल्यानंतर. एकतर तुम्ही इंडस्ट्रीजमध्ये चांगला जॉब करू शकता किंवा ॲज अ माझ्यासारखं प्रॅक्टिस करू शकता, स्वतःचं फर्म सुरू करू शकता, स्वतःचा स्टार्टअप सुरू करू शकता. सीए कोर्स असा आहे ना की ज्यामध्ये जे काही स्किल्स आणि जे काही नॉलेज शिकवलं जातं, ते नॉलेज तुम्हाला कुठलाही व्यवसाय करताना त्यामध्ये जर तुम्ही ते इम्प्लिमेंट केलं तर तुम्हाला त्यात खूप जास्त चांगलं तुम्ही, म्हणजे एखादा दुसऱ्या फॅकल्टीचा स्टुडंट आहे आणि व्यवसाय करतोय आणि तोच जर एखादा सीए स्टुडंट आहे आणि तो व्यवसाय करतोय, तर माझ्या मते सीए स्टुडंट खूप जास्त चांगल्या पद्धतीने व्यवसाय करू शकतो. आता त्या व्यवसायामध्ये ज्या काही गोष्टी लागतात त्याचा अभ्यास त्याचा पहिल्यापासून झालेला असतो, की जे की दुसऱ्या फॅकल्टीच्या स्टुडंटना नंतर करायला लागेल, की ज्यांना हे इनबिल्ट मिळून जातं. त्यामुळे माझा तर सल्ला असा राहील की तुमचा मनापासून त्यामध्ये जर इंटरेस्ट असेल, तुम्ही कन्सिस्टंटली काम करण्यात त्यामध्ये जर इंटरेस्टेड असाल, तर 100% तुम्ही या फील्डमध्ये या. तुम्हाला करिअर खूप चांगलं आहे. आमची कम्युनिटी जे आजचा पॉडकास्ट बघते ह्यांच्यासाठी एक छोटासा सल्ला तुमच्या थ्रू की ते लोक भविष्यात फायनान्शियली सिक्युअर राहतील. माझा सल्ला असा राहील आपल्या कम्युनिटीला की सगळ्यात पहिल्यांदा आपले पैसे कुठल्या कुठल्या मार्गाने येतात आणि कुठे कुठे खर्च होतात हे पहिल्यांदा एकदा ट्रेस करून बघा. बऱ्याच लोकांना माहीत नसतं, बऱ्याच व्यावसायिकांना मी माहीत नसतं की बाबा माझे पैसे येतात किती आणि खर्च किती होतात. सगळ्यात पहिल्यांदा मी असं म्हणेन की पैसे आपले किती येतात आणि किती खर्च होतात ह्याचा पहिल्यांदा मोजदाद करा. त्यानंतर तुम्हाला समजेल की आपल्याजवळ प्रॉफिट किती राहतोय. पहिली टिप राहील. बऱ्याच लोकांना माहीत नसतं, ITR फाईल करतात पण त्यातही बऱ्याचदा असं होतं की सीएने कॅल्क्युलेट केला आणि ITR फाईल केला. क्लायंटना बऱ्याचदा, म्हणजे आमच्या केसेसमध्ये पण होतं की क्लायंट बऱ्याचदा उघडून पण बघत नाहीत की बाबा किती दाखवलंय. माझा हा सल्ला राहील की पहिल्यांदा तुमचे फायनान्शियल्स चेक करा. दुसरी गोष्ट असं माझा सल्ला राहील की तुम्ही फायनान्शियल डिसिप्लिन पाळा. म्हणजे कुठलीही गोष्ट बजेट प्रिपेअर करा. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एवढा इन्कम येतोय, मी हा मगाशी आपण जसं म्हटलं नीड्सवर किती खर्च करायचा आहे, बचत किती करायची आहे, इन्व्हेस्टमेंट किती करायची आहे, मी माझ्या चैनीसाठी किती पैसे खर्च करायचे आहेत, आनंदासाठी किती करायचे आहेत, ह्या गोष्टी पहिल्यांदा एका कागदावर मांडा. नुसतं डोक्यात नाही, कागदावर मांडा आणि त्या आसपास जायचा प्रयत्न करा. असं होत नाही की बाबा एक्झॅक्ट आपण ठरवलं त्याच पद्धतीनं झालं, रुपयाला रुपया मॅच होईल असं एक्सपेक्टेडही नाहीये. पण ते कुठंतरी असावं. म्हणजे मी म्हटलं की बाबा 20% माझे पैसे नीड्सवर खर्च होतील, ते कुठंतरी 18 होतील, 22 होतील, पण त्या आसपास राहायचा प्रयत्न करा आणि हा डिसिप्लिन कायमस्वरूपी पाळा, जो तुम्हाला फायनान्शियली मजबूत होण्यासाठी खूप हेल्प करेल भविष्यात.